नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत असाल तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। कित्येक दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, तसेच पीक विमा रक्कम देखील प्रतीक्षा करताय, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा करताय। आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी आजपासूनच जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत फक्त आश्वासन दिलं जात होतं, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात उत्तम या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मोठी मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून आता पात्र शेतकरी बांधवांचे हिताचे निर्णय यामध्ये घेण्यामध्ये आलेले आहेत। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता रक्कम कोणकोणत्या योजनांची तुमच्या खात्यावरती जमा होणार तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबत नमोच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांनो 2022 पासून 2025 चा जमा होणार आहे आणि त्यासोबत पीएम किसान योजनेचा देखील 24वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आताच काही मागील दिवसांपूर्वी आमच्या खात्यावरती जमा झालाय, मग खरोखर 24वा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होणार का? तर आता होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत पीक विमा रक्कम देखील आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याचमुळे आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की यासाठी तुम्ही पात्र आहेत का। तुमच्या जिल्ह्याचं नाव शेतकरी बांधवांनो या म्हणजेच की 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पहिल्याच टप्प्यामध्ये या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीक विमा 2022 पासून 2025 पर्यंतचा तटलेला, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, कोणती 23 जिल्हे आहेत, त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। जर का त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालता त्याच प्रकारे तुमच्या खात्यावरती म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम वेगवेगळी मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांना 17,000 रुपये हेक्टरी मिळेल, काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा हेक्टरी मिळेल, काहींना 22,000 मिळेल, काहींना 21,000 मिळेल, काहींना 23,000 रुपये मिळेल, काहींना 20,000 रुपये मिळेल। ही तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा तुम्हाला दरवेळी प्रमाणे 2-2 हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे। शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे अपूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार
नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमची ही 2 कामे अपूर्ण आहेत का हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर का अपूर्ण असतील तर शेतकरी बांधवांनो तातडीने हे 2 कामे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ही तुम्ही कामे पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तसेच पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया नेमकी कोणती 2 कामे शेतकरी बांधवांना पूर्ण करायची आहेत. यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो नेमक्या कोणत्या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी आजपासूनच जमा होणार. आता ही A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. तसेच नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तसेच शेतकरी बांधवांनो व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी तसेच पीक विमा रक्कमसाठी नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा रक्कम, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि पीक विमा रक्कम मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विमा भरलेला पाहिजे. म्हणजेच की 2022 पासून 2025 पर्यंत कधीही पीक विमा भरलेला असेल तर शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका, तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे. कोणते 23 जिल्हे आहेत, जर का शेतकरी बांधवांनो त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. कारण की शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहितच आहे की डीबीटी एक अशी प्रणाली आहे त्यातून जर का सरकारने पैसे सोडले तर तुमच्या खात्यावरती यायला काय 1-2 तास किंवा 1-2 दिवस काय लागत नाहीयेत. फक्त 20 ते 25 मिनिटांमध्येच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होते. आणि आता त्याच प्रणालीचा वापर करून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर आता चला तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो पुढे पाहूया की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी बांधवांनो आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. आता पहा शेतकरी बांधवांनो तुमची ही 2 कामे पूर्ण आहेत का तुम्हाला तातडीने चेक करून घ्यायचे आहेत. आता पहा तुम्हाला मी कामे सांगतो त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. आता पहा नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. अन्यथा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. त्यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे काम जर का तुमचं अपूर्ण असेल तर तातडीने शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला. जर का पहिल्याच टप्प्यामध्ये या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं दुसरं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी. अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण देखील आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे. जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे.
अन्यथा जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने शेतकरी बांधवांनो ई केवायसी पूर्ण करून घ्या। तर आता चला जिल्ह्यांची नावे सांगतो, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विमा रक्कम कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर शेतकरी बांधवांनो आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर। पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याच्या पैशांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याच्या पैशाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या त्यासोबत पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ मधील शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची पैशांची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या पैशाची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना। जालना मधील शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, जालना मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता जालना मधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। जालना मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली। हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्लस पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व 2022 पासून रखडलेला पीक विमा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे। पुणे मधील शेतकरी असाल, पुणे मध्ये राहून शेती करत असाल, पुणे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। अकोला मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव कोल्हापूर। जळगाव कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जळगाव कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद नांदेड। उस्मानाबाद नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सातारा सांगली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग ठाणे वर्धा। सिंधुदुर्ग ठाणे वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली गोंदिया। गडचिरोली गोंदिया मधील शेतकरी असाल, गडचिरोली गोंदिया मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम ही तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।